आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅप राऊंड 3 आहे. याचं कट ऑफ काय गेलेलं आहे कॅप राऊंड 3चं. सगळ्यात अगोदर तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना कॉलेज अलॉट झालं असेल त्यांना, आणि काही चुकी कारणामुळे कॉलेज चुकीचं अलॉट झालं असेल किंवा काही झालं असेल तर आता तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला घ्यावंच लागेल. ठीक आहे, चालेल. तर कॅप राऊंड 3मध्ये कट ऑफ काय गेला बाबा आणि स्ट्रे वॅकन्सीचा कट ऑफ काय जाईल, तर व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा असणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी क्लॅरिटी या व्हिडिओमार्फत भेटली पाहिजे. ठीक आहे, आणि जे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळं काही भेटून जावं. आणि ज्यांचा नंबर सुद्धा लागला असेल किंवा स्ट्रे वॅकन्सीमध्ये लागणार असेल तर नक्कीच तुम्हाला एक सजेशन देईल मी. या चॅनलवरती BAMS फर्स्ट इयरचं सगळा कंटेंट अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आहे. ते जाऊन तुम्ही रेफर करू शकता, सिलेबस वगैरे सगळं काही. तर स्टार्ट करूया आपण. बघा, खूप सारे पालकांचं म्हणणं होतं आम्हाला AIR रँक समजत नाही, तर तुम्ही मार्कसुद्धा इन्क्लूड करा. तर मार्क इन्क्लूड केलेले आहे, पण 1 ते 2 मार्क इकडं तिकडं होऊ शकतात, कारण एक्झॅक्ट कट ऑफ निघत नाही. तुमचे मार्क असेल समजा 305 आणि तुम्ही SC कॅटेगरीमधून असाल, तरी सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग पण परफेक्ट केली असेल तरी सुद्धा नंबर लागला नसेल. तर असं पण होऊ शकतं की तुमची ऑल इंडिया रँक 4,30,000 असेल. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवणे गरजेची. म्हणूनच मी म्हणतो ऑल इंडिया रँकवरूनच कट ऑफ आपल्याला समजत असतो. ऑल इंडिया रँक इज मोस्ट वायटल अँड मोस्ट, काय म्हणतो आपण त्याला, एक अधिकृत जे कट ऑफ आहे, एकदम अधिकृत तो कट ऑफ फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँकनुसार समजत असतो आपल्याला. ठीक आहे, आता स्ट्रे वॅकन्सी आलेली आहे, म्हणजे लवकरच आता नोटीस पडणार स्ट्रे वॅकन्सीची. 12 ते 13 दिवस लागणार त्याला. तर आता याच्यामध्ये तुम्ही चूक करू नका, आणि ते करणारच आहात तुम्ही, मला पण माहीत आहे. तरी सुद्धा आपण कट ऑफ बघून घेऊया. तर ज्यांना माझ्याकडून करायची असेल स्ट्रे वॅकन्सीची काउन्सिलिंग, ते मला 7887559633 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा. कारण आता माझं कॉलेज चालू आहे, त्या कारणामुळं मी कॉल उचलू शकत नाही सगळ्यांचे. आणि जर का करत असाल तर मग तुम्हाला थोड्या वेळानंतर रिप्लाय भेटेल, पण भेटेल रिप्लाय. चला, काही नाही, आता बघून घेऊया आपण. हे कॅटेगरीज आहे, हा कट ऑफ आहे, ही ऑल इंडिया रँक आहे, आणि हे कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे ते. तर लक्षात घ्या, हा जनरल कट ऑफ आहे. विमीन याच्यात गृहीत धरण्यात आलेले नाही. HKB अजून हिली एरिया हे पण धरण्यात आलेलं नाही. HKB म्हणजे महाराष्ट्र, MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरच्या विद्यार्थ्यांना खास सवलत असते, ते गृहीत धरण्यात आलेले नाही. चला, ओपन कॅटेगरी बघून घेऊया आपण. तर मार्क 306 वरती गेलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी. ऑल इंडिया रँक 4,25,031 वरती क्लोज झालेला आहे. आणि कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे तर CS गोंदिया. ठीक आहे, आता याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही, तर चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे तुम्ही. तर ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला. एक अजून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बघा, आता OBCचा पण कट ऑफ 306 गेलेला आहे. 2000 रँकचा फरक आहे, तरी सुद्धा हाच गेलेला आहे. तर मार्कवरती कट ऑफ नसतो समजत, हे तुम्हाला समजवणं गरजेचं, म्हणून मार्क पण टाकले आज. चला, OBC कॅटेगरी 306, पण ऍक्च्युअली 306 गेलेला आहे का तर नाही, ओपनपेक्षा कमीच आहे. 4,27,311 ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालेला आहे, आणि CS गोंदिया कॉलेज अलॉट झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा, VJ कॅटेगरीचा 304 मार्कवरती क्लोज झालेला आहे, आणि 4,34,283 ऑल इंडिया रँक आहे. बघा किती फरक येऊन जातो दोनच रँकमध्ये. म्हणजे जी ऑल इंडिया रँक असते ती खूप जास्त लायबल असते कट ऑफ काढण्यासाठी. चालेल, कॉलेज कोणतं अलॉट झालं, सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. कुठलचं कॉलेज आहे, चंद्रपूरचं कॉलेज आहे. तर NTBचं बघून घेऊया. 298 मार्क, 4,51,557. सुमैया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज क्लोज झालेलं आहे. NTBला खूप जास्त कट ऑफ घसरला NTBचा. का बरं घसरला काय माहित, कारण सीट जास्त असतील. NTCचा विचार केला 306, 4,26,249. आता बघा 306 वरती तीन कॅटेगरी आल्या, पण तिघांचं कट ऑफ सारखं आहे का नाही, कमी आहे. कोणाचं NTCचं पण, OBCचं पण, ओपनचं पण ऑल इंडिया रँकमध्ये फरक आहे. आणि ते
मार्क सेमच असतात ना खूप सारे कॅन्डिडेटचे. समजत आहे का माझी गोष्ट? ठीक आहे, त्या कारणामुळे एनटीडी ओपन सारखा कट ऑफ गेलेला आहे इथं. एनटीडीचा सीटच वॅकंट राहिलं नसेल, त्या कारणामुळे एनटीडीचं काय आहे, ओपन सारखं कट ऑफ गेलेलं आहे. CS गोंदिया. चालेल. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 305 मार्क, ऑल इंडिया रँक 4,29,067. कॉलेज कोणतं अलॉट झालं तर CS गोंदिया. ST कॅटेगरी 250 मार्क 6,04,913. कोणतं कॉलेज अलॉट झालं? CS गोंदिया. SCBC 303 मार्क 4,39,875. कोणतं कॉलेज? CS गोंदिया. आता एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची, याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नसेल तर चॉईस फिलिंग मध्ये दादा किंवा सर तुम्ही मिस्टेक केलेली आहे, किंवा दीदी तुम्ही मिस्टेक केलेली आहे. आणि मिस्टेक काय तर साधारण मिस्टेक होत असतात. आता चॉईस फिलिंग तुम्ही परफेक्ट करा, बोलून बोलून थकलो, किंवा मला संपर्क साधा. 10 व्हिडिओ टाकलेले. आता खूप सारे जण हे पण म्हणतात परफेक्ट चॉईस फिलिंग कशी करावी. अरे 10 व्हिडिओ टाकलेले, 10 व्हिडिओ बघा, कमीत कमी किमान एक व्हिडिओ बघा त्याचा, की चॉईस फिलिंग कशी करतो आपण. ठीक आहे, चॅनलवरती क्लिक करा, ह्या चॅनलवरती असं क्लिक करा, तिथं समोरच तुम्हाला दिसून जाईल परफेक्ट चॉईस फिलिंग कशी करायची कॅप राऊंड 3 साठी. आता स्ट्रे आलेला आहे त्याच्यासाठी पण आहे. तर खूप सारे ऑप्शन सुद्धा तुम्हाला गृहीत धरावे लागेल. काय करायचं आहे, शेवटच्या प्रोसेसमध्ये आलेलो आहे आपण. स्ट्रे वॅकन्सीमध्ये रिक्स असणार का की नाही असणार, त्या सगळ्यांबद्दल आपले व्हिडिओ येणार आहेत. फक्त हा कट ऑफ वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 जसं झालं तसं काउन्सिलिंग प्रोसेस मधून मी स्वतः निघून जाईल, कारण माझे डिसेंबरमध्ये पेपर आहे आणि मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चालेल. तर लवकरात लवकर संपर्क साधा 987887559633 या नंबरवरती. चालेल. गुड. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. आणि ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं असेल खूप खूप अभिनंदन. तुम्ही BA MS फर्स्ट इयरची जे पण सिलेबस आहे ते इथं क्लिक करून बघू शकता. सोबतच ज्यांना चॉईस फिलिंग कशी करायची ते बघायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. धन्यवाद.